नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। जिल्ह्याचे कुठेतरी अनेक जिल्हे होणार आहेत अशी सोशल मीडियावरती पोस्ट करत आहे, त्यामध्ये बारामतीचा देखील समावेश होतो, काय सांगाल? असा कुठलाही प्रस्ताव शासनासमोर नाही आहे। मी 2.5 वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केलं आहे ना, त्या प्रस्तावाची कुठे चर्चा आहे ना जिल्हा विभाजनाची कुठे त्याच्यामध्ये त्यामुळे जिल्हा विभाजनाच्या संदर्भात ज्या बातम्या येतात त्या पूर्ण कल्पकल्पित आहे, त्याला काही अर्थ नाही आहे। सद्यस्थितीत पालकमंत्री पदावरून कुठेतरी नाराजी दिसते नाशिक असेल किंवा आणि महायुतीतील जे नेते आहेत असं मुस्लिम ते म्हणते की सहपालकमंत्री आहेत, ते मी पहिल्यांदाच ऐकतोय। कुठेतरी मंत्रालयात गेल्यानंतर मी त्याची चौकशी करणार की सहपालकमंत्री काय असतं, कुठे यातून नाराजी एक नेत्याची बाहेर सुरू झाली नाही। मला वाटत नाही की नाराजी कोणी असण्याचं कारण नाही। ठीक आहे, तर काही जिल्ह्यासाठी आग्रह असतो पक्षाला, प्रत्येक नेत्याला वाटतं की हा जिल्हा मला मिळावा। पण मला वाटतं महायुतीमध्ये असे अनेक प्रसंग येत असतात जातात, कारण शेवटी आमचा प्रपंच मोठा आहे। आता राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा धनादेश पहिल्यांदाच महायुतीला मिळालेला आहे, म्हणजे कोणत्या सरकारला। त्यामुळे स्वाभाविक अपेक्षा वाढलेल्या आहेत, पण मला वाटतं तिन्ही नेते एकत्र बसून मार्ग काढतील। मला कळत नाही कोण वावड्या उठवत आहे। अजून आता बजेट येतं आपलं मार्चमध्ये, 1 रुपया पीक विम्याचा एवढा मोठा परिणाम सकारात्मक पद्धतीने शेतकऱ्यांच्या करता झालेला आहे। त्यामुळे विम्याच्या बद्दलची शेतकऱ्यांमध्ये एक उत्सुकता आहे। पूर्वी मोठ्या प्रमाणात रक्कम भरायच्या, विमा मिळत नव्हता, शेतकरी पैसे भरत होता। आपण जो माननीय देवेंद्रजींनी 1 रुपया पीक विम्याची योजना जाहीर केली, आज सर्व राज्यामध्ये त्याचा एक परिणाम आहे। पूर्वी विमा कंपन्यांची घरं भरले जातात असा आरोप व्हायचा, आता उलटी परिस्थिती आहे। आता शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत झाली, मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एवढी मोठी मदत विम्याच्या माध्यमातून झालेली आहे। गेल्या 2 दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। गिरीश महाजन असतील किंवा बावनकुळे असतील यांनी देखील त्यांची भेट घेतली। आणि काय घडतंय, कारण महायुतीमध्ये कुठेतरी पालकमंत्री पदावर धुसफूस आहे, इतरही काय मुद्दे समोर येत कसं आहे, मला ते समजत नाही की ह्या बातम्या कोण उठवतं। कोणी नाराज नाही आहे। आता ते आदरणीय शिंदेसाहेब दरेगावला इथे गावी गेले, म्हणजे थोडं नाराज होऊन गेले, जातात नाही दरेगावला। पहिल्यांदाच गेले असे तर प्रश्न होता नाराजीचा।